नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. खेळ व दर्जेदार शिक्षणातून आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा विकास साधावा. अप्पर आयुक्त दिनकर पावरा. क्रांतीवीर राघोजी भांगरे नागरी शैक्षणिक संकुल मवेशी तालुका अकोले येथे दिनांक 25/11/2025 ते दिनांक 27/11/2025 अखेर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. दिनांक 27/11/2025 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास अप्पर आयुक्त महाराज्य नाशिक श्री दिनकर पावरा यांनी वरील उद्गार काढले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, आमदार किरण लहामटे, सामाजिक कार्यकर्ते कविराज भांगरे, कैलास नवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री दिनकर पावरा पुढे म्हणाले की शाळा व मैदान हा आदिवासी विकास विभागाचा या वर्षाचा मानस आहे. महाराष्ट्रातील नाशिक आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व क्रीडा नैपुण्य वाढवावे. आता राष्ट्रीय स्तरावरचे प्रावीण्य मिळवलेले क्रीडा शिक्षक पुढील महिन्यात सर्व शाळेसाठी नाशिक विभागात नियुक्त करत आहोत. त्यामुळे मुलांनी शिक्षण व खेळ याचा समन्वय साधावा. तसेच कला प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी ज्या ज्या शाळेने चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं त्यांचे कौतुक करून जे विद्यार्थी विभागीय स्तरासाठी पात्र ठरले आहेत त्यांना श्री पावरा यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच विभागीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावा असे आवाहनही शेवटी श्री पावरा यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री किरण लहामटे आपल्या भाषणात म्हणाले, आपल्या क्रांतिकारकांनी या देशासाठी मोठं बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली आहे. भारतामध्ये जेवढे काही लोक मूल निवासी आहेत ते कधीच हा देश सोडून जाणार नाहीत. या मातीवरती जन्माला आले आणि शेवटपर्यंत इथेच राहणार. त्यामुळे जात म्हणून न वागता माणूस हीच जात व मानवता हाच धर्म हा विचार अंगीकारावा. तसेच भारत देश हा महाशक्ती व्हावा असं जर वाटत असेल तर भारत देश हा मुळात खेड्यापाड्यांमध्ये वसलेला देश आहे. आज व्यापारामुळे 70% लोक शहरामध्ये स्थलांतरित आहेत. परंतु जोपर्यंत ग्रामीण भाग समृद्ध होत नाही, ग्रामीण भाग पुढे जात नाही, तोपर्यंत भारत महाशक्ती होऊ शकत नाही. व त्यासाठी शिक्षण हे शस्त्र बाबासाहेबांनी दिले. मुलांनो, मध्ये शिक्षण सोडायचं नाही, कमी वयात लग्न करायचं नाही, खूप मोठे व्हा. त्यामुळे आयुष्यात तुम्ही सगळं कमवलं पण जर शरीर संपन्न नसेल तर काय उपयोग. सध्या मोबाईलचा व इंटरनेटचा जमाना आहे, परंतु शाळेतील क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला खेळ किती महत्त्वाचे आहेत हे शिकवलं जातं. खेळातून सांघिक व्यक्तिमत्व घडवलं जात आहे. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहून चांगले खेळाडू कसे होऊ शकता याचा प्रयत्न करा. उद्या हे देशासाठी मोठे योगदान ठरणार आहे. देशाचे संरक्षण व चांगले अधिकारी बनावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मवेशी येथील सेंट्रल किचन चालू करून मुलांना चांगलं भोजन भेटेल यासाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य आणि अभ्यासात प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण व शिक्षक हवे आहेत. आश्रमशाळेच्या गुणवत्ता तपासणीसाठी बाहेरच्या जागाबरोबर आमची पोरं चालतायत का? आश्रमशाळेच्या गुणवत्ता तपासणीसाठी बाहेरच्या जगाबरोबर आमची पोरं चालतायत का? मुलांना त्या दर्जाचे शिक्षण भेटते की नाही, मुलांच्या आरोग्याची तपासणी होते की नाही हे पाहणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून विभाग स्तरावर निवड झालेले खेळाडूंचे अभिनंदन डॉक्टर लहामटे यांनी केलं. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दिनकर पावरा अप्पर आयुक्त नाशिक हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं व स्पर्धा आयोजनामागील उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की प्रत्येक खेळाडू जर आवडीचा छंद जोपासला, सातत्याने सराव केला तर त्या माध्यमातून करिअर करण्याची एक नवीन संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. जे खेळाडू आपले राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होतात, पदक मिळवतात, अशा खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने 5% जागा शासकीय आणि निमशासकीय सेवेत ठेवलेल्या आहेत. या 5% आरक्षणाचा फायदा घेऊन कित्येक विद्यार्थी आज पोलीस प्रशासन असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्ग 3 पदावरती काम करत आहेत.
आपण सर्व खेळाडूंनी विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचायचं असेल तर खेळाचा सातत्याने सराव केला पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जन्मतः ज्या खेळामध्ये गुणवत्ता लागतात त्या सगळ्या गुणवत्ता आहेत. खेळासाठी आपल्याला ॲक्शन, स्ट्रेंथ, लागणारं स्पीड, दमदारपणा, लवचिकता, ॲजिलिटी, सांघिकता ज्याच्यामध्ये असतो तो उत्तम खेळाडू होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या खेळ प्रकाराचा सातत्याने सराव केला पाहिजे. शालेय क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कित्येक खेळाडू आहेत की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. शासनाच्या माध्यमातून खेळासाठी सतत प्रोत्साहन दिलं आहे. या भागातील प्रत्येक युवकाने सुदृढ राहावं, सशक्त राहावं म्हणून अकोले तालुक्यात जास्तीत जास्त खेळाचं साहित्य गावातल्या युवकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी क्रीडा विभागाचे प्रयत्न चालू आहेत. अकोले तालुक्यात तालुका क्रीडा संकुलाची जागा लवकरच आपल्याला मिळणार आहे व तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं क्रीडा संकुल काही दिवसात अकोले येथे साकार झालेला आपणास दिसणार आहे. स्विमिंगमध्ये 23 सुवर्णपदक विजेता अमेरिकेचं मायकल फिलिप्स या जलतरणपटूचं उदाहरण श्री खुरंगी यांनी दिलं व कठीण परिश्रम हा यशाचा एकमेव मार्ग आहे आणि खेळाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. मैदानावर झालेला पराभव हा जीवनामध्ये देखील आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये अपयश पचवायला धडा आहे. आपण स्पर्धेच्या माध्यमातून मिळवलेला विजय असेल तर तो देखील संयमाने कशा पद्धतीने पचवायचा हे देखील आपल्याला खेळ शिकवतो. त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे. खेळात हार आणि जीत हा खेळाचा एक भाग आहे, परंतु खेळामध्ये सहभाग घेतला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन श्री खुरंगी यांनी शेवटी केलं. मवेशी संकुल येथे संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक या क्रीडा प्रकारात वयवर्ष 14, 17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाली असून सदर स्पर्धेत 489 मुले तर 543 असे एकूण 1023 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणं व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती व कला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. याचेही बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. विज्ञान प्रदर्शनात 36 शाळेतील 114 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला तर कला प्रदर्शनात 23 शाळेतील 87 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. कला व विज्ञान प्रदर्शन समिती प्रमुख मुख्याध्यापक श्री आदिनाथ सुतार, पंडित कदम यांनी उत्कृष्ट आयोजन केलं. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समितीसह विविध प्रकारच्या शिक्षकांच्या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. पारितोषिक वितरण कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मनोज कुमार पैठणकर, दीपक कालेकर, सुनील मोरे, संजय सोनवणे, श्याम कांबळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री शिवराज कदम, उपाध्यक्ष आदिनाथ सुतार, कमलाकर हांडीबाग, संशोधन अधिकारी श्री शंतनू डांगे, गंगाराम करवर, कुलदीप पाटील, विकास साळवे, श्री पंडित कदम, सलीम शेख, श्री बाळासाहेब शिरसाट, शिवाजी नरके, मेजर बांबळे, शरद विटेकर, चंदन बडवे, लीना पटनाईक, सविता नागरगोजे, शिरोळे सर, पावडे सर, किशोर शिंदे, शिवनाथ खेडकर, टकले सर यांच्यासह विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनींनी आकर्षक संचलन करून प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. शासकीय आश्रमशाळा अकलापूर केंद्राला यावर्षी जनरल चॅम्पियनशिप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली तर प्रकल्पस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे विविध गटातील बक्षीस वितरण करण्यात आलं. प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर अखेर मवेशी संकुल येथे संपन्न झाली असून या क्रीडा स्पर्धेत राजूर प्रकल्पातील 38 शासकीय व निमशासकीय शाळेतील 1023 विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा नैपुण्य दाखवलं आहे. उत्कृष्ट स्पर्धा आयोजनाबाबत अपर आयुक्त श्री दिनकर पावरा यांनी समाधान व्यक्त करून प्रकल्प अधिकारी व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले. कार्यक्रमात मुख्याध्यापक संघाने मान्यवरांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ गायकवाड, मुकुंद सूर्यवंशी यांनी केलं होतं तर मान्यवरांचे आभार श्री दीपक कालेकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी शिक्षण यांनी मानले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अकोले. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं.
चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.